नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त कर्मचारी या निवृत्त कर्मचाऱ्यांना हवी आहे वेतनवाढ. राज्य शासनाने 4 जून रोजी वेतनवाढीचा जी.आर. काढला. जी.आर.नुसार जे कर्मचारी 1 जुलैची वेतनवाढ घेऊन 30 जून रोजी निवृत्त झाले, तसेच 1 जानेवारी रोजीची वेतनवाढ घेऊन 31 डिसेंबर रोजी निवृत्त झाले, त्यांना एक वेतनवाढ मिळणार आहे. जाणून घेऊयात सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी. ही वेतनवाढ विचारात घेऊन निवृत्ती वेतन तयार केले जाणार आहे. परंतु जानेवारी ते मे महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय, असा प्रश्न निवृत्त कर्मचारी विचारत आहेत. वास्तविक शासनाने याबाबत आत्तापर्यंत जे 2 जी.आर. काढले त्यामध्ये वित्त विभागाच्या 22 एप्रिल 2009च्या अधिसूचनेतील नियम 10चा आधार घेतला आहे. असे असताना वेतनवाढ मिळत नसल्याने काही शिक्षकांची कोर्टात धाव घेतली आहे. न्यायालयानेही ही बाब मान्य केली. परिणामी शासनाने अशा शिक्षकांना जी.आर. काढून दिलासा दिला. पण आता वंचित शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. पण 1 जुलैची वेतनवाढ लागू झाल्यानंतर ज्या शिक्षकांची सेवा सलग 6 महिने किंवा जास्त झाली, अशा शिक्षकांना एक काल्पनिक वेतनवाढ देय राहील, अशी स्पष्ट तरतूद वित्त विभागाच्या अधिसूचनेत आहे. असे असताना केवळ शासनाचा जी.आर. नसल्याने काल्पनिक वेतनवाढीपासून शिक्षकांना वंचित राहावे लागत आहे. अशा शिक्षकांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यांना 18 मार्च 2026 रोजी निर्णय देत न्यायालयाने दिलासा दिला. जे शिक्षक या लाभापासून वंचित आहेत त्यांचे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.